आज सकाळी लवकर की नाही आपले जेवण ते आवरून डायरेक्ट गावाकडे निघालो आणि गावात येऊन की नाही सगळ्यात पहिला आपलं रबलाचं पाकिट घेतलं आणि नंतर मळ्याकडे निघालो. मग आता मला सगळ्यात पहिला तर मेथीची भाजी जेवढी होईल तेवढी काढून की नाही बाजारला घेऊन जायचं आहे. पण आता आज जे गावचा बाजार होतं की नाही त्या बाजारला मी आज लई दिवसातून चाललो होतो आणि मग तिथं जाऊन जागा मिळत्या का नाही कसं काय काय होतं ते पण मला माहित नव्हतं. आता काय होईल ते होईल म्हणत की नाही 11-12 वाजेपर्यंत आपली भाजी तर काढून संपवलं आणि मग एकदा जाता सगळी भाजी त्यांनी काढून झाल्यावर की नाही त्याला धुवायला पण चालू केलं. दुपारी 1 वाजेपर्यंत की नाही सगळी इथली कामावरून की नाही जेवायसाठी आलो आणि असं जेवायला की नाही बाजरीची भाकरी आणि बाकीचं एवढं सगळं होतं की नाही पूर्ण मस्तपैकी असं जेवण करून घेतलं. कारण असं मळ्यातनं कामं करून येऊन जेवायची मजा एक वेगळीच असते. नंतर मग आणि 3 वाजल्यावर की नाही सगळं आवरून 3 मळ्याकडे आलो आणि असं कॅरेटात पूर्ण भाजी त्याने भरून की नाही असं गाडीवर त्याने बांधून घेतलं. नंतर मग तिथनं सरळ की नाही बेळंकीत आलतो म्हणजे आमच्या मावशीच्या घरी आणि मग तिथनं आपली करड्याची भाजी त्याने घेऊन की नाही 4 किलोमीटर लांब असलेल्या सलगरला निघालो. पण की नाही आज बाजार सलगरचाच होता आणि बाजारात बसायला पण की नाही जागा जरा बऱ्यापैकीच मिळाली होती. नंतर मग तिथनं सगळी भाजी त्याने की नाही असं पद्धतशीर लावून घेतलेलं आणि असं विकायला पण की नाही चालू केलं. आता इकडे विषय काय व्हायला तर सांगतो काय तुम्हाला. माझी तर काय भाजी असं बरोबर संपायला तिचं आणि माझ्या शेजारच्या आजीकडे पण की नाही मेथीची भाजीच होती. पण आजीच्या लई पेंड्या नव्हत्या तेवढंच 7-8 पेंड्या होत्या तरी पण काही एक पण संपेन झालती आणि आता न संपायचं कारण पण मीच होतो. सगळेजण तरी येऊन माझ्याकडनंच गेलते आणि मग आजीचे कोण घ्यायचं. आणि आता त्यामुळे की नाही मलाच इकडे कसं तर वाटायला तर त्यामुळे आजीच्या पण पेंड्या विकायला की नाही मदत केलतो आणि मग नंतर तेवढेच एक 7-8 वाजेपर्यंत की नाही सगळे माझी पण भाजी विकून संपवलेलो आणि मग इथलं सगळं आपलं एकदाच आवरून त्यांनी की नाही गाडला तेल घालून की नाही घरी निघालो आणि मग शेवटी तुम्ही पण की नाही जाता जाता लाईक आणि फॉलो तेवढं करून जावा की.